यांचा आज स्मृतिदिन. आजच्या कार्यक्रमात आमच्या संग्रही असलेली त्यांची मुलाखत आपण ऐकूया. नमस्कार श्रोते मंडळी. ख्यातनाम संगीतकार बाबूजी उर्फ सुधीर फडके आपल्या आकाशवाणीवरील अनुभवासंदर्भात म्हणजे त्यांना जवळजवळ गेली 64 वर्षे आकाशवाणीचा अनुभव आहे. पहिला कार्यक्रम त्यांनी 1937 साली मुंबई आकाशवाणीवर केला होता, ज्यावेळी आपल्या देशात फक्त मुंबईचंच आकाशवाणी केंद्र होतं. तर आपल्या आकाशवाणीवरील समृद्ध अनुभवासंदर्भात बोलण्यासाठी ते आज येथे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार बाबूजी. नमस्कार. बाबूजी, तुमचा पहिला आकाशवाणीवरील कार्यक्रम केव्हा आणि कुठे झाला? पहिला कार्यक्रम अ, मुंबईला 1937च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईच्या आकाशवाणीवरती झाला. त्यावेळी आकाशवाणी नव्हतं, ऑल इंडिया रेडिओ होतं. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे, मला नक्की माहिती नाही हो, की सर्व हिंदुस्थानामध्ये, आपल्या देशामध्ये हो, फक्त मुंबईलाच ऑल इंडिया रेडिओ होतं अशी हो, माझी कल्पना आहे, हो, किंवा कदाचित दिल्लीला असेल. हो, ते रेडिओ स्टेशन आपण आता त्याचा उल्लेख केला मुंबई म्हणून, हो, तर मुंबईला बॅलर पिरियरला जिथे फॉरेन पोस्ट ऑफिस आहे, त्या फॉरेन पोस्ट ऑफिसच्या वरच्या मजल्यावरती हो, हो, या रेडिओचं कार्यालय होतं, म्हणजे ऑफिस होतं. त्यांचा स्टुडिओ तिथेच होता. हो, तिथे दिनकरा अमेमलांसारखे अतिशय ख्यातनाम असे संगीतकार आणि संगीतामधले श्रेष्ठी असं. असे तिथे नोकरीला होते, आणि संगीत विभागाचे तेच प्रमुख होते. तेव्हा फेब्रुवारी 1937 हा माझा ऑल इंडिया रेडिओमधला पहिला हो, कार्यक्रम. हो. तर बाबूजी, त्या काळात रेडिओ असणं ही एक फार मोठं म्हणजे एक एक प्रकारचा अप्रूप असायचं. अतिशय. अगदी म्हणजे जवळजवळ 60 वर्षापूर्वी रेडिओ म्हणजे अगदी कुठेतरी एखाद्या ठिकाणीच वगैरे हे ते. आणि त्यात तुमचा रेडिओवरती एक कार्यक्रम, म्हणजे त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा तुम्ही रेडिओवर तुम्हाला कार्यक्रमाच्या वेळी गेलात तेव्हा, किंवा तुम्हाला त्यांच्याकडनं बोलावून आलं तेव्हा? त्यांच्याकडे मला बोलावणं आलं. तिथे निमकर नावाचे आणखीन एक ग्रस्त होते, ते तिथे अधिकारी होते. मी गाणं शिकलो कोल्हापूरला, शिकलो ते शास्त्रीय संगीत शिकलो, आणि 1936 सालापासून 3-4 वर्ष मी मुंबईला होतो. एका खानावळीत जेवत असे, त्या खानावळीमध्ये नेमकर हेही मेंबर होते, आणि त्यांनी मला एकदा बघितलं. म्हणजे खानावळीतल्या ओळखीनं तुमचं रेडिओमध्ये पदार्पण झालं बरोबर म्हणा आहे. की. पण ओळखलं मला, याचं कारण असं की त्याच्यापूर्वी 4-5 वर्ष, 1931 साली मुंबईला मी गाणं शिकत असताना तिथे सरस्वती संगीत विद्यालय या नावाचं एक प्रख्यात विद्यालय होतं, कपिलेश्वरी बुवांचं. ते अब्दुल करीम खान साहेबांचे शिष्य, दोन्ही बंधू. तर त्यांची दरवर्षी शास्त्रीय संगीताची स्पर्धा होत असे त्याच्या वाढदिवशी त्या विद्यालयाच्या. आणि त्याच्यामध्ये कोणालाही संगीतकाराला, म्हणजे जो संगीताचा विद्यार्थी आहे, तो संगीत शिकतो शास्त्रीय संगीत, त्यांना त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायची अनुज्ञा होती. तर महाराष्ट्र संगीत विद्यालय म्हणून तिथे होतं, त्या विद्यालयामध्ये मी शिकत होतो. तर त्या विद्यालयाच्या वतीने मी त्या स्पर्धामध्ये भाग घेतला, आणि शास्त्रीय संगीत केवळ अशी ती स्पर्धा होती, आणि जवळ 30-40 स्पर्धक होते, आणि त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने एकच शास्त्रीय चीज म्हणायची अशी त्याला एक अट होती. संध्याकाळी 5ची वेळ असल्यामुळे मुलतानी रागातली एक चीज मी बसवली होती. आणि माझा माझा जेव्हा क्रमांक आला, तेव्हा मी, आणि विशेष गोष्ट म्हणजे अब्दुल करीम खान साहेब हे परीक्षक होते अरे वा. त्या स्पर्धांचे. हो. आणि जेव्हा माझा क्रमांक आला तेव्हा मी बसलो. त्यावेळेला माझं वय होतं 11 वर्षाचं. अरे वा. आणि मी गायलो, आणि प्रत्येकाने एकच चीज गायची असं बंधन होतं. तर मी ती मुलतानीमधली चीज म्हटली, आणि अब्दुल करीम खान साहेब इतके खुश झाले
की वाह बेटे बहुत अच्छा गा रहे हो और एक चीज सुनाव म्हणून नियम मोडून मला 2 चिजा त्यांनी माझ्याकडून ऐकल्या म्हणजे आणि त्या स्पर्धांच्या मध्ये मला माझा पहिला क्रमांक आला. मला म्हणजे सुवर्ण पदक मिळालं. बालवयात केवढा मोठा बहुमान झाला तुमचा. नाही तर त्या स्पर्धा ऐकण्याकरता म्हणून नेमकर तिथे आलेले होते. जे ऑल इंडिया रेडिओचे नेमकर त्यांचा मी उल्लेख केला ज्यांच्यामुळे मी हा सगळा मधला इतिहास सांगितला. ते नेमकर त्या स्पर्धांना तिथे होते. त्यांनी मला पाहिलं होतं, माझं गाणं ऐकलं होतं आणि जेव्हा खानावळीमध्ये त्यांनी मला पाहिलं तेव्हा म्हणाले, अरे तू त्या स्पर्धामध्ये गायला होतास ना. म्हटलं हो. मग आता रेडिओत गाशील का. मी म्हटलं गायला दिलं तर मी गाईन, आनंदाने गाईन. आणि ते म्हणाले उद्या अमक्या ठिकाणी रेडिओ स्टेशन आहे तिथे तू ये. तर दिनकररावांनी माझं स्वागत वगैरे केलं. बसा म्हणाले. अहो जाऊ म्हणाले मला. मी लहान, ते खूप मोठे. बसा म्हणाले. मी म्हटलं कृपा करून मला अहो जाऊ म्हणू नका, मी फार लहान आहे. बरं म्हणाले बैस. काय गाशील. मी म्हटलं मला जे काही येतं ते गाईन. तुला काय काय येतं. मी म्हटलं मला फक्त शास्त्रीय संगीत येतं, इतर काही येत नाही. तिचा मी गाईन, सांगाल तर तराणी गाईन, ठुमरी गाईन, ख्याल गाईन, मी सांगाल ते गाईन. बरं म्हणाले असं करा, हा फॉर्म भर. आणि माझ्याकडून त्यांनी फॉर्म भरून घेतला आणि ते म्हणाले की पुढच्या महिन्याच्या, ही जानेवारीतली गोष्ट आहे, पुढच्या महिन्याच्या फेब्रुवारीमधल्या अमक्या अमक्या तारखेला तुला कार्यक्रम दिलेला आहे आणि असा कार्यक्रम संबंध वर्षभर तुला प्रत्येक महिन्याला आम्ही देऊ आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाचा तुला आम्ही 10 रुपये देऊ. 10 रुपये म्हणजे फार मोठी चीज महिन्यातून होती. एक कार्यक्रम आणि 10 रुपये. त्यावेळेचे 10 रुपये हे आज 50,000 रुपयासारखे आहेत. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. इतकी महागाई आणि हो, हो. इतकी स्वस्ताई, असा हा भेद आहे. आणि तेव्हापासून मी जो गायला लागलो, अनेक कार्यक्रम करत असे. रेडिओवरती अनेक वेळेला, म्हणजे आकाशवाणी थोडी झाली, अनेक संगीतिका केलेल्या आहेत. की हिंदुस्थानामधल्या प्रत्येक स्टेशनवरती जाऊन मी गायलो आहे. अगदी या दक्षिण उत्तर सगळ्या टोकांच्या मध्ये, सर्व देशातल्या कानाकोपऱ्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या स्टेशनवरती गायलोय. पुढे मी सर्व तऱ्हेचं संगीत आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि माझं जे नाव आहे, जे काही थोडं बहुत नाव असेल, ते केवळ शास्त्रीय संगीतावरती नाही. कारण आता मी शास्त्रीय संगीत केवळ गात नाही, कारण शास्त्रीय संगीताला मेहनत लागते. तर ती मेहनत करण्यासाठी नंतर माझ्याकडे वेळ नव्हता आणि मी पुढे चित्रपट व्यवसायात शिरल्यामुळे मला जवळजवळ प्रॅक्टिकली जेवण आणि झोप एवढा वेळ सोडला तर मी सतत कामात असे. त्यावेळी केवळ शास्त्रीय संगीताच्या मेहनती करता म्हणून मला वेळ काढणं हे अशक्य असे. पण मी इतर सर्व तऱ्हेचे मी माझ्या आयुष्यातला अनेक अनुभवापैकी मी एक अनुभव सांगतो की जवळजवळ 2.5 वर्ष मी दक्षिण सोडून सर्व हिंदुस्थानमध्ये पोटासाठी भटकत होतो. आणि ते कसं भटकत होतो तर भीक मागत, म्हणजे एक तऱ्हेची भीक असती परिस्थितीमुळे, की प्रत्येक गावी जायचं आणि चौकशी करायची इथे चांगले वकील कोण आहेत, चांगले डॉक्टर कोण आहेत, पैसेवाले कोण आहेत, प्रसिद्ध कोण आहेत. अशी ते 2-4 नावं मिळाली की त्यांच्याकडे जायचं आणि सांगायचं मी गाणार आहे आणि आपण माझं गाणं ऐकावं अशी इच्छा आहे. पैसे दिलेत तरी हरकत नाही, नाही दिलेत तरी हरकत नाही, पण आपण ऐकावं अशी इच्छा आहे. असं करत 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 मी दक्षिण सोडून अगदी आसामपासून पंजाबपर्यंत ते इथून महाराष्ट्रापर्यंत असं मी सतत एकटाच. माझं पोट भरण्याची मला चिंता होती, तर दुसरा कोणी साथीदार घेऊन जाणं अशक्यच गोष्ट होती. आणि आणि याचा एक फायदा झाला असा की अनेक प्रांतांचं संगीत मला ऐकायला मिळालं. पुढे जे मी संगीतामध्ये जे काही विविध प्रकार करू शकलो, त्या विविध प्रयोग करू शकलो किंवा विविध तऱ्हेचं संगीत मी देऊ शकलो, अगदी लावण्यापासून पासून ते भावगीतांच्या पर्यंत
आणि सगळ्या भाषांमधले, म्हणजे गुजरातीमध्येही मी केलं आहे, मी तेलुगू चित्रपटांच्या मध्येही काही गाणी केली आहेत. नंतर बंगालमध्ये कलकत्त्याला मी एका ग्रामोफोन कंपनीमध्ये एका पंजाबी लोकांच्या तिथे मी नोकरी करत होतो म्युझिक डायरेक्टर म्हणून. तर त्यामुळे प्रत्येक प्रांताचं संगीत मला जसं मी गात असे पोटासाठी, तसं त्या त्या ठिकाणचे जे कोणी गवई गाणारे असतील त्यांची गाणी ऐकायलाही जात असे. त्यामुळे माझ्याकडे जो भरणा म्हणतात, वेगवेगळ्या तऱ्हेचा भरणा संगीताच्या आणि म्हणजे संगीताच्या प्रकारांचा, संगीत विश्व तो भरपूर भरणा माझ्या डोक्यामध्ये असलेला होता. एक आणखी छोटीशी आठवण सांगतो की आमगाव नावाचं एक गाव आहे. तिथे आमगावाला एक त्यावेळेस जहागिरी होती. छठीचा उत्सव असे. छठीचा म्हणजे चंपाषष्ठीचा उत्सव असे. आणि तिथे चंपाषष्ठीचा उत्सव 6 दिवस होत असे. आणि तिथे कलकत्त्यापासून ते अगदी लाहोरपर्यंतच्या अशा चांगल्या चांगल्या गाणाऱ्या बायका, गाणाऱ्या म्हणजे ज्यांना तबायफा म्हणतात खऱ्या अर्थाने, खऱ्या शब्दामध्ये, अशा जवळजवळ 60, 70, 80 अशा बायका यायच्या गाण्याला दरवर्षी. आणि काय असेल ते कोणास ठाऊक, पण एकच पुरुष गायक असे. सुदैवाने माझ्या की त्याच सुमाराला मी गोंदियाला होतो आणि गोंदियाला माझे एक मित्र होते, त्यांच्याकडे होतो. गोंदियात माझे कार्यक्रम झाले आणि ते मला असं म्हणाले, अरे बाबा 3-4 दिवसानंतर तो छठीचा उत्सव आहे, एक 8 दिवसानंतर आहे आणि कोणीतरी एक पुरुष गायक त्यांना लागतो बरं का, तर तू जा, तुला तिथल्या एका शाळा मास्तांना पत्र देतो, ते त्यांच्याकडे तुझी राहायची उतरायची व्यवस्था वगैरे होईल, जेवायची व्यवस्था होईल आणि तुला त्या दिवाळाला भेट. आणि तुला जर जमलं तर तुला नशीब चांगलं असलं तर तुला यावेळेला तुला चान्स मिळेल. त्याप्रमाणे झालं. पैसे किती वेळ ते सोडा, परंतु दिवाणाकडे गेलो, तुम्हाला म्हणजे तो बहुमान मिळाला. दिवाणाकडे गेलो आणि म्हटलं असं असं मैं गाता हूँ, अगर मुझे चांस मिलेगा तो मुझे बहुत आनंद होगा. अच्छा आप आइए, हमको कोई भी चलता है, आप आइए म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मी 6 दिवस त्याचा फायदा मला असा झाला, मला पैसे काही मिळाले नाहीत, पैसे 5 रुपये मिळाले 6 दिवस गाऊन. ज्या मास्तरकडे मी राहत होतो त्याला मला एक 10 रुपये द्यायचे होते, ते देता आले नाही, ते सोडा. परंतु 6 दिवस मी रोज कमीत कमी 15, 20, 25 अशा तवायफांची गाणी ऐकत होतो. गाणी म्हणजे गझला होत्या, टप्पे होते, ठुमऱ्या होत्या, हे सगळे प्रकार मी 6 दिवस ऐकत होतो. एक मी मोठी वही घेतली होती, त्या वहीमध्ये ते प्रत्येक ऐकत असताना कवाल्या ऐकल्या, गझला ऐकल्या भरपूर, आणि मी ते शब्द लिहून घेत असे आणि त्याच्या खाली नोटेशन लिहून घेत असे. आणि असं शेकडो ठुमऱ्या, शेकडो दादरे, शेकडो कवाल्या, शेकडो गझला, असा एक फार प्रचंड मोठा खजिना मला मिळाला. तर हा अनुभवांचा साठा जो मिळाला, त्याच्यामुळे मी पुढे इतकी वर्ष संगीतकार म्हणून जो टिकू शकलो किंवा संगीतामधले जे विविध प्रकार करू शकलो, त्याचं कारण असं आहे की अनेकांची कल्पना आहे किंवा सर्वांचीच कल्पना आहे की शुद्ध मराठी संगीत म्हणजे सुधीर फडकेंचं संगीत. तर आता ही संधी मला तुम्ही दिली आहे आकाशवाणीवरून बोलण्याची, त्याचा फायदा घेऊन मी एक माझ्या पुरतं मी सत्य सांगतो की माझं गाणं हे केवळ शुद्ध मराठी गाणं असं गाणं नाही आहे. माझं गाणं हे हिंदुस्थानामधल्या अनेक प्रांतातल्या गाण्यांच्या प्रकाराचं मिश्रण आहे. प्रत्येकाची पद्धती असते, जी प्रत्येक प्रांताच्या गाण्याची पद्धती असते, त्या अशा अनेक पद्धती डोक्यात साठवून वर्षानुवर्ष होत्या. आणि जेव्हा मी पहिल्यांदा ग्रामोफोन कंपनीमध्ये म्हणजे हीच मास्टर स्पाइसमध्ये मी नोकरीला लागलो आणि तेव्हा जेव्हा मला रचना करायची तिथे संधी मिळाली तर तिथे मी प्रयोग करू लागलो. नंतर पहिल्यांदा जेव्हा प्रभात फिल्म कंपनीमध्ये 1946 मध्ये मी संगीत दिग्दर्शक म्हणून काम करू लागलो, ही 3 हिंदी चित्रपटांचं संगीत पहिल्यांदा मी केलंय.
कुठले हिंदी चित्रपट? पहिला चित्रपट माझा गोकुल, तो हिंदी चित्रपट होता. हो, दुसरा आगे बढो हो. आणि देवानंद. तिसरा देवानंद आणि देवानंद. खुर्शीद हो, देवानंद. आणि तिसरा अपराधी बढो होता. त्यात हो. मधुबाला होती. त्यावेळेला एका मेळ्यामध्ये श्रीकृष्ण संगीत मेळा म्हणून होता. त्याच्यामध्ये मी ताली शिकवतही असे आणि त्याच्या मेळ्याच्या कार्यक्रमामध्ये मी गातही असे. आणि माझ्या बरोबरच लक्ष्मण बेर्डेकर म्हणून एक बी लक्ष्मण या नावाने तो प्रख्यात होता महाराष्ट्रामध्ये. मी आत्ताच कुठेतरी वाचलं की तो आता नाही आहे म्हणून. पण तो अतिशय सुंदर गात असे. त्याच्यात किती सुंदर गात असे मी शब्दात वर्णन नाही करू शकत. अतिशय गोड, अत्यंत आकर्षक असं त्याचं गाणं असे. माझं गाणं शास्त्रीय असे बरं का. परंतु बैठक ठीक आहे, परंतु लोकांना जे हवं असतं, लोकांच्या कानाला जे सुखावतं असं गाणं माझं नव्हतं, त्याचं होतं बरं का. तो माझ्या इतकंच उत्तम शास्त्रीय गात नसे. तर ते ऐकल्यानंतर मी गायलो आणि तो गायला की माझ्या दसपट टाळ्या त्याच्या गाण्याला मिळत. आणि हे जेव्हा दुसरं पुरुषोत्तम सोळंकरकर म्हणून होता, तो सुद्धा एस पुरुषोत्तम म्हणून चित्रपट व्यवसायामध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत असे. शांताराम बापूंच्या भूल या चित्रपटाचं संगीत त्यांनी केलं आहे. तोही माझ्या वर्गामध्ये कोल्हापूरला शिकत असे. म्हणजे आम्ही शाळेमध्ये एकत्र होतो. तोही अतिशय सुरेख गायचा, असाच लाईट गायचा पण इतकं सुरेख गायचा की त्याचं सुद्धा गाणे ऐकल्यानंतर लोक वाह वाह म्हणायचे, वाह. पण हे भाग्य मला काही लाभत नसे. आणि ती एक रुखरुख मनामध्ये होती की परमेश्वराने यांच्यावर ही कृपा केली आहे, यांच्यावर यांना हा आशीर्वाद दिलाय आणि तो मला का नाही दिला. तेव्हा आपल्याला हे आलं पाहिजे आणि हे आलं पाहिजे हे वेळ डोक्यात घेऊन अक्षरशः वेळ लागल्यासारखं मी तशा तऱ्हेची गाणी ऐकण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच वेळेला मी बालगंधर्वांची गाणी ऐकली, मी हिराबाई बडोदेकरांची गाणी ऐकली आणि वेळ लागल्यासारखं जेवण आणि झोप सोडली तर वेळ लागल्यासारखे मी गंधर्व आत्मसात झाला पाहिजे, आपल्यात गंधर्व आले पाहिजेत असा मी ध्यास घेऊन मी गंधर्व माझ्या गळ्यात बसवले आहेत. अर्थात कोणी कोणासारखं गाऊ शकत नाही. गंधर्व हे ईश्वरच, ईश्वरी अवतार, त्यांच्यासारखं मी गात होतो असं म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. परंतु मी एक सांगतो अभिमानाने की बिंब आणि प्रतिबिंब याच्यामध्ये जर काही असेल तर तेवढं मी ती बरोबर आहे. ती परत तरी मी गाठली होती अगदी, अगदी, नक्की. अगदी. आणि त्यावेळेला त्याचं एक गमत सांगतो तुम्हाला. ती ओडियन कंपनी होती, 1939 सालची गोष्ट आहे. तर त्या ओडियन कंपनीने बालगंधर्वांची गाणी 4 गाणी माझ्या गाण्यातून रेकॉर्ड करायचं ठरवलं होतं. परंतु मी ह्या ईर्षेनं मी हा प्रयत्न केला की गंधर्वांचं गाणं मला अतिशय आवडत असे, हिराबाईंचं गाणं मला अतिशय आवडत असे, पण मला तसं गाता येत नसे. पण आपल्याला यायला पाहिजे. आणि गंधर्वांचं गाणं म्हणजे नुसतं ते गाणं म्हणतात, ते गाणं गळ्यातून येणं नव्हे, त्याचं नोटेशन आपल्या गळ्यात येणं नव्हे, तर ते ज्या ढंगाने म्हणतात, ज्या वजनाने म्हणतात, त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांची प्रत्येक जागा, त्यांचा प्रत्येक स्वर ज्या वजनाने त्यांच्या गळ्यातून येतो त्या वजनाने आपल्या गळ्यातून यायला पाहिजे, हा माझा प्रयत्न होता. हे दोन्ही मी माझे एकलव्यासारखे गुरु मानतो, बालगंधर्व आणि हिराबाई बडोदेकर. आणि त्या दोघांनाही गाणी शिकवण्याचं भाग्य मला लाभलंय. अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. गुरुची विद्या गुरुला म्हणतात ते तसं वाटतं. आणि त्याचा त्यांना अभिमान आहे. मी एक HMB मध्ये होतो, मी सांगितलं आपल्याला, संगीत दिग्दर्शक म्हणून. त्यावेळेला वसंतराव कामेरकर नावाचे अधिकारी होते. ते मला एकदा म्हणाले, हिराबाईंच्यासाठी 2 गाणी तयार करशील का, 2 चाली. मी प्रयत्न करतो. आणि हिराबाईंचं गाणं सही माझ्या गळ्यामध्ये होतं. मी हिराबाईंसाठी 2 गाणी तयार केली आणि त्यांच्याकडे गेलो. मग मला कामेरकर घेऊन गेले. त्यांच्याकडे जायचं, त्यांच्या घरामध्ये पाऊल टाकायचं, त्याच्यासमोर उभं राहायचं, मला घाम फुटला होता अक्षरशः. पण त्यांच्याकडे मी गेलो, मला घेऊन गेले. हिराबाई म्हणाल्या बसा. मग माझी ओळख करून दिली आणि तुमच्याकडे याने 2 चाली केली आहेत तर मला बसा.
मला ऐकवता चाली. त्यांनीच मला सांगितलं, तुम्ही मला हिराबाई म्हणू नका, मला चंपूताई म्हणा. असं. म्हटलं मी तुमच्या समोर बसण्याची सुद्धा माझी योग्यता नाही, माझी लायकी नाही, आणि मी तुम्हाला गाणं कसं ऐकू, हो हो बरं का, ऐकू कसं. हो नाही म्हणाले, तुम्ही मला शिकवायला आलात ना गाणं, तुम्ही गाणं म्हटलं पाहिजे. हो मी म्हटलं 2 गाणी. त्यातलं एक गाणं होतं, नंदलाला नाच रे ब्रिजलाला. हो हे अतिशय प्रसिद्ध गाणं. लोकप्रिय गाणं लोकप्रिय आहे, आणि प्रसिद्ध आहे अत्यंत गाणं. प्रसिद्ध गाणं आहे आणि शास्त्रीय आहे ते. आणि दुसरं गाणं विनवित शबरी रघुराया रे, हेही गाणं अतिशय लोकप्रिय आहे. हो, ही हो. 2 गाणी मी त्यांना ऐकवली. बाबूजी, आता विनोय ते शबरीला वगैरे असं तुम्ही आता जे गाणं म्हणलं तर शबरीवरनं गीत रामायणाची आठवण आली. आता तुमचं नाव आणि गीत रामायण म्हणजे अगदी सांगायचं एका नाण्याच्या 2 बाजू, किंवा गीत रामायण म्हणजे बाबूजी आणि बाबूजी म्हणजे गीत रामायण. त्या संदर्भातले तुमचे अनुभव सांगा ना. काय म्हणजे पुणे आकाशवाणीवर ते कार्यक्रम कसे सुरुवात झाली वगैरे, आणि त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला, घरोघरी तुमचं नाव पोचलं त्या गीत रामायणामुळे. गीत रामायण मी जे आता सांगतो आहे, हेच शब्द माडगुळकरही स्वतः सांगत असत की केलेले नाहीये, ते झालेलं आहे. अशा गोष्टी अगदी खरं आहे. करायच्या म्हणून होत नाहीत, आणि एकदा समजा झाली तर पुन्हा तसंच करतो म्हणून तर मुळीच होत नाही. माडगुळकरांनी ही काव्य लिहिली, ही काव्य अमर काव्य आहेत, आणि वाल्मिकी रामायणाचं ते रूपांतर आहे. माडगुळकरांना रामायण, अनेक रामायणं पाठ होती. त्याच्या घरात लहानपणापासूनच रामायणं होती. हो आणि सीताकांत लाड आणि गीत रामायण या दोन्ही गोष्टी या अतूट आहेत, एकजीव झालेल्या आहेत. हो गीत रामायणाच्या जन्माचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते पहिलं श्रेय, त्या श्रेयाचे पहिले मानकरी सीताकांत लाड, दुसरे मानकरी माडगुळकर. सीताकांत लाडना ही उचित श्रद्धांजली होईल. म्हणजे तुम्ही जे त्यांना खरोखरी फार याचं श्रेय दिलेलं आहे. सीता हा माझा अतिशय अतिशय जवळचा मित्र. आम्ही आलेतुरेतले सगळे, माडगुळकर, सीताकांत आणि मी. सीताकांत आणि माडगुळकर हे पुण्यात राहायचे, मी त्यावेळेला मुंबईत राहायला आलो होतो. ते रोज संध्याकाळी फिरायला जायचे. आणि सीताकांत लाड हा संबंध आकाशवाणीच्या इतिहासामध्ये, म्हणजे हिंदुस्थानभर पसरलेल्या आकाशवाणीच्या इतिहासामध्ये जे हाताच्या बोटावर बोलण्या इतके असे अधिकारी, म्हणजे संगीताशी संबंधित असलेले किंवा तुमच्या या विभागाशी संबंधित असलेले असे जे जे असतील, त्या 1000 नाही 10,000 लोकांच्या मध्ये एखादाच मिळेल असा तो सीताकांत लाड हा अधिकारी होता, की ज्याने आयुष्यभर जोपर्यंत तो नोकरीला होते तोपर्यंत उत्तमातले उत्तम कार्यक्रम करणं हेच माझं ध्येय असं ठरवून असे कार्यक्रम तो करत गेलाय. बालगंधर्व रेडिओवर गायला तयार नव्हते. पारतंत्र्याचा काळ होता त्यावेळेला. बुखारी त्यावेळेला स्टेशन डायरेक्टर होते. बुखारी नंतर ते पाकिस्तानला हा, गेले. ते गेले पाकिस्तानला. तर बालगंधर्वांना आणणारा मनुष्य सीताकांत लाड. नासी फडके रेडिओवर जाऊन भाषण द्यायला तयार नव्हते. सीताकांतनी नासी फडकेला रेडिओमध्ये वेगळीच हातोटी होती त्यांच्याकडे. एक वेगळीच हातोटी होती त्यांच्याकडे. हातोटी होती, जिद्द होती, आणि आपण करू ते कार्यक्रम उत्तमातले उत्तमच झाले पाहिजेत हा त्यांचा कटाक्ष होता. आणि त्याकरता वाटेल ते परिश्रम करण्याची त्यांची तयारी असते. सीताकांत लाड यांच्याविषयी जे काय वृत्त आलेलं आहे त्यामध्ये पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम लोकप्रिय करण्यामागे तुमचा सीताकांत लाड, पु ल वगैरे अशी 4-5 नावं दिलेली आहेत त्यांची. सीताकांत लाडना सुद्धा ते श्रेय दिलेलंच आहे. हो हो, ही सगळी नावं त्यांच्या नावाशी जोडलेली आहेत. महाराष्ट्रातले जे जे उत्तम असेल गाण्यामधलं किंवा नाट्यामधलं, तर प्रत्येकाचाच लाडांशी संबंध जोडलेला आहे. म्हणजे असा तो आगळा वेगळा असा तो आमचा मित्र. आणि आमचा मित्र म्हणण्यापेक्षा लाखो रसिकांना अत्यंत उत्तम आनंद देणारा असा एक आकाशवाणीचा अधिकारी. या आम्ही सगळे एकाच वयाचे जवळजवळ, आणि त्याची स्मृती जागवणं एवढंच आम्ही करू शकतो. आमच्या श्रोत्यांच्या वतीने शुभेच्छा. मी धन्यवाद देतो.
बाबूजींची आमच्या संग्रही असलेली ही मुलाखत